कुणीही असो, कसाही असो, कितीही मोठा असो, जाणं हे भाग आहे, मरणं हे भाग आहे. मरणाचं वाईट वाटायचं काही कारण नाही. वाटता हा भाग वेगळा आहे, वाईट वाटायचं कारण नाही. कालिदासाने सांगितलं, मनुष्य मेला कसा हे आश्चर्याचं नाही, आजपर्यंत जगला कसा हेच नवलाचं आहे. मरणम प्रकृती शरीरिणाम. मरण ही शरीराची प्रकृती आहे, जीवन हीच विकृती आहे. काय आहे? ज्याला जिवंत असतानाच आध्यात्मिक दृष्टीने असलेलं मरण साधलं, त्याला मरणाचं वाईट वाटत नाही. अनेक पद्धतीने मरणाच्या संबंधातला विचार आपल्याकडे आहे. गीतेनं सांगितलं, वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानि संयाती नवानि देही. माणूस जुनं झालेलं वस्त्र टाकून नवीन घेतो, हे आनंदाचं की दुःखाचं? जुनं वस्त्र टाकून दिलं, नवीन घेतलं, आनंदाचं आहे ना. तसं जुना देह जीवानं सोडला, नवीन घेतला, आनंदाचं आहे ना. वाईट काय वाटायचंय त्याच्यामध्ये? काय आहे? एका महात्म्याने असं सांगितलं, शेतात पीक पेरलंही पाहिजे, ते उगवलंही पाहिजे, त्याच्यात धान्याचे कण भरलेही पाहिजे, ते सांभाळलंही पाहिजे, ते तोडलंही पाहिजे, कोठीत जमाही केलं पाहिजे, ते दळलंही पाहिजे आणि पोटात घातलंही पाहिजे. पीक नुसतं वाढवायचं नसतं, ते खाऊन संपवायचंही असतं. त्याप्रमाणे जग नुसतं वाढवणं परमात्मा करत नाही, जग संपवलंही पाहिजे. संतुलनासाठी म्हणून मरणाची प्रक्रिया आवश्यक आहे. महात्म्याच्या बाबतीमध्ये महात्म्याला मरणाचं काही वाटत नाही. परमात्मा स्वरूपाचा ज्यांना लाभ झाला त्यांना माहिती आहे. तुका म्हणे एका मरणीची सरे. संपलं, हे एक मरण झालं की संपलं, आपल्याला पुन्हा पुन्हा जन्मणं मरणं नाही, असा ज्याचा निश्चय झालेला आहे त्याला मरणाचं वाईट वाटायचं कारण नाही. भीष्माचार्य असे महात्मा, भीष्माचार्याने देवाला चरणाकडे उभं केलं. भक्त महात्मा अंतकाळामध्ये परमात्म्याचं स्मरण घडावं याच्याकरता जन्मभर परमात्मा स्मरण करतो. परमात्म्याचं स्मरण जन्मभर. कृष्ण त्वदीय पद पंगज पंजरांते अद्यैव मे विशतु मानसराज हंसः प्राणप्रयाण समये कफवात पित्तैः कंठावरोधन विधौ स्मरणम कुतस्ते. एक भक्त महात्मा म्हणतो, देवा आजच माझा अंतःकरण रूपी राजहंस तुमच्या चरण सरोवरामध्ये प्रविष्ट होवो. हे तुमच्या चरणावर माझं मन जाऊ द्या. कारण प्राणप्रयाणाचा प्रसंग आला म्हणजे वात पित्त कफाने माझा कंठ जर बुजला असेल, तुमचं स्मरण होईल की नाही माहिती नाही. म्हणून आजपासूनच स्मरण असावं. आणि जन्मभर केलेलं स्मरणच अंतकाळातही भगवंताचं स्मरण घडवतं. जन्मभरात स्मरण नाही, अंतकाळात स्मरण होईल असं होत नाही. जन्मभराचा अभ्यास अंतकाळामध्ये उपयोगी पडतो आणि परमात्म्याचं स्मरण होतं. म्हणून जन्मभराच्या काळामध्ये भक्त महात्मे भगवंताला प्रार्थना करता, देवा माझ्या अंतकाळामध्ये आलं पाहिजे. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंसीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो, छवि मन में बसी हो, होठों पे कुछ हंसी हो,
जब प्राण तन से निकले, जब कंठ प्राण आए, कोई रोग ना सताए, यम दर्शना दिखाए, जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले। एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले। जन्मभर भक्त महात्मा अंतकाळात भगवंताने दर्शन द्यावं याच्यासाठी देवाची प्रार्थना करतो. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. भगवान माझ्यासाठी एवढं तरी करा की जेव्हा माझ्या शरीरातून प्राण निघतील तेव्हा तुमच्या नामाचं स्मरण मला असावं. श्री गंगाजी का तट हो, यमुना का वंशीवट हो, मेरा सावरा निकट हो. कोणत्याही पवित्र स्थानात माझा मृत्यू जरी घडला देवा तरी तिथं तुझं दर्शन मला आसरं पाहिजे. पीतांबरी कसी हो, छवि मन में बसी हो, ओठों पे कुछ हसी हो. पीतांबर धारण केलेलं असं ते तुमचं दिव्य रूप माझ्याकडे आलं पाहिजे देवा. तुमच्या ओठावर थोडंसं हास्य पाहिजे. जेव्हा माझ्या शरीरातून प्राण जाण्यासाठी कंठात येऊन थांबलेले असतील देवा, त्या प्रसंगात एकच प्रार्थना, कोणत्याही रोगाने मला त्रस्त करू नये. यम आणि यमदूताचंही दर्शन मला नसावं. भगवान जन्मभर तुम्ही माझ्याकडे लवकर आला नाहीत, चाललं, पण उस वक्त जल्दी आना देवा. त्यावेळेला वेळ नाही माझ्या हातात, लवकर या देवा. नाही शाम भूल जाना. आणि देवा त्यावेळी तुम्ही माझ्याकडे लवकर यावं याच्याकरता मी जन्मभर तुमची प्रार्थना केली, हेही देवा विसरू नका. एकटे येऊ नका देवा त्यावेळेला. राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले. राधेला सोबत घेऊन या. आणि एवढं सगळं विनंतीचं बोलणं झाल्याच्या नंतर तो भक्त म्हणतो, एक भक्त की हे अर्जी, खुद गर्ज की है गर्जी. तेव्हा माझा अर्ज आहे, माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही त्यावेळेला यावं, माझा अंतकाळ साजरा करावा अशी माझी विनंती आहे. आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले. पण देवा याच्या पुढे तुमच्या इच्छेचा विषय आहे. यावं एवढं माझं म्हणणं मात्र निश्चित तुमच्या चरणाला आहे. या देवा. भगवंताच्या अंतःकरणामध्ये दया असल्यामुळे भक्ताची ही प्रार्थना परमात्मा ऐकतो. भीष्माचार्यांच्याकडे असेच परमात्मा प्राप्त झाले. भगवंताला चरणाकडे उभं करून भीष्माचार्यांनी देवाचं ध्यान करत करत, त्याला बुद्धी समर्पण करून, त्याचं वर्णन करत करत, त्याचं गुणगान करत करत आपल्या शरीराचा उपसंहार केला. सोंतश्वास उपारमत. भीष्माचार्य अंतश्वास झाले. सामान्य माणसाचा मृत्यू आणि महात्म्याचा मृत्यू याच्यात फरक आहे. सामान्य मनुष्य मरतो तो बहिश्वास होऊन, महात्मा जो मरतो तो अंतश्वास होऊन. कारण महात्म्याच्या प्राणांचं उत्क्रमण नाही. बहिश्वास झाला त्याचं उत्क्रमण झालं प्राणाचं, अंतश्वास झाला त्याचा. नतस्य प्राणाः उत्क्रामन्ति अत्रैव समवलीयन्ते. महात्म्याचे प्राण शरीराच्या बाहेर जात नाहीत, त्याच्या शरीरातच लीन होतात. असे भीष्माचार्य लीन झाले. भीष्माचार्यांच्या शरीराचा उपसंहार झाला. अनेक महात्मे भीष्माचार्यांचं ते अंत्य दर्शन घेण्याकरता जमा झाले होते. सर्वांची शोकाकुल अवस्था.